आयोजक रामबंधू लोणचं मसाला बेस्ट निवडा रामबंधू निवडा। निधीच्या मुद्द्यावरून आमदार विनोद अग्रवाल आणि संजय पुराम आक्रमक। विधान भवनात मंत्री गोगावलेंची वाट रोखली। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी। अध्यक्षांच्या आसनात जवळ जाऊन गोंधळ घातल्यामुळे दिवसभरासाठी पटोलेंचं निलंबन। आणि पुन्हा चर्चेत आणि प्रकाशात यायला पाहिजे म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे का? पण त्यासाठी देखील मोदीजींचंच नाव घ्यावं लागतं, कारण बापही होत आहे। चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा सभागृहात गोंधळ। उपमुख्यमंत्र्यांची पटोलेंवरती टीका। विरोधी पक्षनेतेपदाबाबत कुठलीही घटनात्मक अडचण नसल्यामुळे सरकारनं पुढाकार घ्यावा, भास्कर जाधवांची मागणी। तर नाराजी दाखवत पद घ्यायची जाधवांची खेळी, योगेश कर्मांचा टोला। उद्धव ठाकरेंकडनं राज ठाकरेंचा छळ, राज यांना पक्ष सोडण्यास भाग पाडलं। नारायण राणेंचा ट्विटच्या माध्यमातून निशाणा, तर भास्कर जाधवांचा राणेंवरती पलटवार। शक्तीपीठ महामार्गाविरोधात धाराशिवमधील शेतकरी आक्रमक। रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा, तर काहींचा नदीत उडी मारून निदर्शनं। 5 जुलैला ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार। वरळी डोममध्ये साजरा होणार विजयी मेळावा। राऊतांकडनं निमंत्रण पत्रिका शेअर। धुळ्यामध्ये काँग्रेसला खिंडार। राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हाती कमळ। उत्तराखंडमध्ये पावसाचं थैमान। यमुनोत्री धाममध्ये महाराष्ट्रातील 150हून अधिक पर्यटक अडकले। पर्यटकांची मदतीसाठी सरकारकडे याचना। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश। सराटीमध्ये पार पडलं निरास्नान, तर ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं पुरंदावडे इथे गोल रिंगण।